स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील पानखंडा परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. एक हंडा पिण्याच्या पाण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर चालत जाऊन जंगलातील खड्ड्यातलं पाणी प्यावं लागत आहे. बोरवेलचं पाणी पिल्यामुळे महिलांना आणि लहान मुलांना वेगवेगळे आजार होत असून पालिका प्रशासन आणि नेते आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना यावेळी आदिवासी महिलांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर उन्हाळ्याच्या आधी पिण्याच्या पाण्यासाठी वन स्मार्ट सिटीमध्ये नागरिकांना करावी लागत आहे ती अत्यंत लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. एकीकडे ठाणे महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत विविध प्रकारचे प्रोजेक्ट ठाणे शहरामध्ये राबवते, तर दुसरीकडे अशाच प्रकारे आदिवासी ग्रामीण भागामध्ये नागरिकांना ठाणे शहरातील एक भाग असलेल्या पानखंडा परिसरामध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागते. ठाणे महानगरपालिका शहराच्या सुरुवातीलाच प्रभाग क्रमांक 1 आहे, त्या ठिकाणी हंडा भरण्यासाठी या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र पालिका प्रशासनाला याबाबत अद्याप जाग येत नसल्याने स्थानिक महिलांनी याबाबत आक्रोश व्यक्त केला आहे. आता तर थोडे दिवस आहे पाणी, पण याच्या पुढे तर अजून पाण्याचा हाल होते. माझं नाव रमा सुरेश बारे. आम्हाला पाणी भरायला लई त्रास होतो आणि अशी वाट खूप दगडांची आहे आणि अशी देवण पण आहे ना, सरकायला पण होतं ना, हांडा घेऊन पण जायला होत नाही. एक हांडा आणि याला 15 मिनिटं ते 20 मिनिटं होतात आणि घरामध्ये भरपूर पाणी लागतं. मग किती खेपा करणारे एवढे लांबून आम्ही. आणि मुला बोरिंगचा पाणी पिऊन मुलं आजारी पडतात, कावीळ लवकर होते आणि खोकला ताप सर्दी असे मुलांना होते. मग त्या पण पाणी आटो लास्ट महिन्यापर्यंत मग इकडेच पाणी न्यायला यायला लागते एवढे लांब खड्ड्यावर. मग आणखीन आम्हाला काही कामधंदा होत नाही, पाणीच भरायला दिवसभर जातो. सगळा भांडी घासायला पाणी लागते, आंघोळीला काय बाथरूमला एवढा पाणी इथून वाया सांगला तर किती त्रास, आम्हाला भरपूर त्रास होतो. माझं नाव आहे संगीता गोराने. मी या पानखंडा गावामध्ये राहते आणि भरपूर वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इथे. जसं आपलं बोरिंगचं पाणी वगैरे तेच प्यावं लागतं खूप वर्ष. आता माझी आजी आजोबा वगैरे भरपूर वर्षापासून इथे राहतात आहे, पण सगळ्यांना बोरिंगाचं पाणीच प्यावं लागतं आणि खड्ड्याचं पाणी पितात आहे. आणि बाकी मुलं शाळेतली खूप सारी इथे ठाणे महानगरपालिकेची शाळा आहे, त्याच्यामध्ये पण खूप मुलं शिकतात. त्याच्यामध्ये पण मुलं त्यांना जुलाब लागतं, उलटी वगैरे होते, सर्दी खोकला होतो. आणि बाकीच्यांना तर पाणी पावसाळ्यामध्ये इतकं पिवळं पाणी असतं का पिऊ शकत नाही तो पाणी, इतकं घाण पाणी येतं, तरी पण प्यावं लागतं. लोक आश्वासन देतात आम्ही पाणी देऊ, हे देऊ ते देऊ सांगतात, पण काही कुणी करत नाही. माझं नाव मालीबाई हरिश्चंद्र फुपाणे. 60-70 वर्षे समजा झाली मला, पण त्याच्या अगोदरपासून आमचं वाढ वडील मरून गेलं, आम्हाला पाण्याची सुविधाच नाही. आणि नगरसेवकनी बोरिंग मारून दिले, ते पण पाणी खराब येतं. हांडे बिंडे बघा कसे झालेत ते. पोरं आजारी पडतात, माणसाला सर्दी खोकला असा आजार काय ना काय पाण्यामुळे होतो. त्याचे मुलं आता नगरसेवक कसे देव देव करतात, पण कोणी काही करत नाही. आता पाण्याची लाईन येऊन 2 वर्षे झाली, पण त्याला पाणीच नाही. मग काय करायचं, तुम्ही आता करायला लागले तर करा. माझं नाव हौसा हरिश्चंद्र धाडगा, राहणार पानखंडा. ते पाण्याची मध्ये खूप समस्या आहे. पाणी आलंय पण आमच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण पाणी कसं ते खाली चालीमध्ये आहे ना, त्या लोकांनी तिकडे घेतलेलं आहे, त्या लोकांनी चोरीची लाईन घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याबरोबर पाणी पोहोचत नाही. आणि ते काढले ना तेव्हाच आपल्याला ते पाणी इकडे येणार, वरती चढणार. आणि इकडे एवढं पाणी एवढं बोरिंगचं खराब असतं का त्याच्यानी महिलांना कावीळ वगैरे पकडते, आजार पकडतो. यासाठी आम्हाला पाण्याची सुविधा पाहिजे गावामध्ये. असं माझं नाव पार्वती संजय उघाडे आहे. मी इथे गावातच स्थानिक आहे, पहिल्यापासून इथेच राहते. आणि पाण्याचे प्रॉब्लेम आम्हाला म्हणजे बरीच वर्ष झाली पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. आधी बोरिंगचं पाणी चांगलं येत होतं, पण आता बोरिंगचे ते कंटिन्यू एकाच ठिकाणी बोरिंग असल्यामुळे पाणी आटून जातं बोरिंगचं. आणि एवढे म्हणजे सगळ्यांना पूर्ण गावाला बोरिंगचं पाणी पुरत नाहीये आणि त्याच्यामुळे पाणी एवढं घाण येतं, पूर्ण आटून. हे बघा, हंडा पूर्ण खराब होतात आमचे, पण आम्हाला पर्याय नसतो, आम्हाला बोरिंगचंच पाणी प्यावं लागतं. आणि पावसाळ्यामध्ये तर सगळं पाणी बोरिंगचं जे असतं त्यात पाणी आतमध्ये जाऊन पावसाचं आणि पूर्ण पाणी खराब होऊन जातं. त्याच्यामुळे आमची मुलं पावसाळ्यात खूप आजारी वगैरे पडतात सगळे.
आणि नंतर उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो, मे महिन्यामध्ये वगैरे, की पाणी साठून जातं आणि पाणी हापसून हापसून हात दुखतात सगळ्यांचे, कारण भरपूर पाणी लागतं. तेवढा मोठा गाव आहे, बोरिंगचं पाणी पूर्ण आटून जातं मे महिन्यामध्ये आणि हापसून, आणि हे हंडे पण पूर्ण घाण होऊन जातात. म्हणजे तुम्ही बघा, हंडे एवढे घाण होत आहेत, तर मग आमच्या शरीरात किती घाण जात असेल. आमच्या म्हणजे बरेच जणांना गावामध्ये किडनी स्टोनचे प्रॉब्लेम पण झालेत. म्हणजे म्हातारी लोक आहेत त्यांना, जे वयस्कर पुरुष आहेत त्यांना पण आजार होत चाललेत. मग किडनी स्टोन म्हणजे किती भयानक आजार आहे, हे आम्हाला पाण्यामुळेच होतो, ते तर माहितीच आहे सगळ्यांना. म्हणजे हे हंडाच असा झालाय, तर मग आमचं शरीर कसं असेल साहेब. तर मग आमची सगळ्यांकडून माझी अशी विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर पाणी भेटावं. पाण्याची लाईन इथपर्यंत आली आहे, शाळेच्या इथपर्यंत आली आहे, गेटपर्यंत, पण ते का आमच्या घरापर्यंत अजून पोहोचलं नाहीये. तर ते कधी शक्य होईल आम्हाला. पाण्याच्या पाईपलाईनला पाणी येत होतं, पण आता बंद झालंय. म्हणजे नवीन नवीन येत होतं जेव्हा पाईपलाईन टाकली तेव्हा. मग आम्ही विचारलं की, आम्ही तर म्हणजे खुश होतो जेव्हा पाईपलाईन टाकायला लावलेली तेव्हा. मग आम्हाला वाटलं की आता आम्हाला पाणी भेटेल, आणि अचानक बंद करून टाकलं. मग आम्ही चौकशी केल्यानंतर माहित पडलं की फॉरेस्टवाल्यांनी थांबवलंय. फॉरेस्टवाल्यांना रिक्वेस्ट केली तर फॉरेस्टवाले बोलतात की नगरपालिकावाल्यांनी थांबवलंय. मग नक्की थांबवलंय कोणी आम्हाला कळलं नाही आतापर्यंत, आणि पाणी आता जे येत होतं तेही बंद झालंय. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे पूर्व भागातील हेगडेवार मैदानामध्ये कबड्डी आणि गोविंदाचा सराव करणाऱ्या शिवतेज महिला गोविंदा आणि कबड्डी संघासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या चेंजिंग रूमचे लोकार्पण करण्यात आलं. महिला खेळाडूंना ही चेंजिंग रूम तातडीने वापरायला मिळावी. माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील, नम्रता पमनानी, शर्मिला गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या सदर चेंजिंग रूमच्या उद्घाटन सोहळ्यात स्थानिक विभाग प्रमुख संतोष बोडके, प्रशांत पाटील, निर्मळा काळे, मनीषा शिंदे, शाखा प्रमुख तेजस दळवी, संतोष पांचाळ, तुषार परब, संतोष सातकर, गणेश मालुसरे, जगन्नाथ केदार, उपशाखा प्रमुख अभिषेक काळे, रेझिरियो, जितू शेलार, कुणाल भोईर, सिकवेरा, मनोज गुप्ता, अतिश पोळे, शिवतेज महिला गोविंदा व कबड्डी संघाचे अध्यक्ष प्रवीण दळवी, सतीश सुर्वे, नवरत्न कबड्डी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मामुनकर, निलेश सोनुले, अद्वैत देवडे, ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य आणि युवा सेना सचिव अवधूत कदम, कोपरी विधानसभा सचिव मयूर ठाकूर, कोपरी विभागातील शिवसेना पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक आवर्जून उपस्थित होते. आज वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त मला तर पूर्ण ठाण्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आज वाढदिवसाचा धुमाकूळ चालू आहे. सगळ्या लाडक्या बहिणींनी तर मला असं वाटतं की वेळच मिळत नाही आहे. पूर्ण सकाळपासून कार्यक्रम चालू आहेत. ठाणे पूर्वेला आज कोपरीमध्ये मला असं वाटतं सकाळपासून आज आरोग्य शिबिर झालेलं आहे लांडे साहेबांकडनं. त्याचप्रमाणे आज सगळ्या महिला आघाडीकडनं विभाग प्रमुख मनीषाताई शिंदे, निर्मलाताई काळे, समन्वय यमुनाताई म्हात्रे, त्याचप्रमाणे कांबळताई, अशा संपूर्ण महिला आघाडीकडनं आज आरोग्य
शिबिर आणि त्याचप्रमाणे हळदी कुंकवाचा मोठा कार्यक्रम आता झालेला आहे. आणि आजचा दिवशीचा औचित्य साधून मला असं वाटतं की ज्या मुली कबड्डी खेळतात आणि जी मुलं कबड्डी खेळतात, ज्या मुलींची मला वाटतं गोविंदा पथक आज ठाण्यावर नाही तर पूर्ण महाराष्ट्रात जे शिवतेचं नाव आहे, अशा मुलींना मला वाटतं जे ज्या गोष्टींची आवश्यकता होती आणि त्याची त्यांनी मागणी केलेली, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की उपमुख्यमंत्री आज शिंदे साहेब आहेत, त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं आणि त्यांनी तत्काळ आपला तो निधी आपल्याला इथे दिलेला आहे मुलींना चेंजिंग कपडेसाठी, मुलांना कपडे चेंज करण्यासाठी. इथे जी टॉयलेट आहेत त्याची देखील दुरावस्था झालेली, ती टॉयलेट देखील आपण शिथिलीकरण करणार आहोत. त्याचप्रमाणे या मैदानात अत्यावश्यक जे गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी सगळ्या आपण मला वाटतं करणारच आहोत इथे. आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने मला असं वाटतं हे अशी जर व्यक्तिमत्व जर असेल तर मला वाटत नाही का कुठलं काम राहील. आणि साहेबांनी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या कामांची मागणी केली ती कामं सगळी ठाणे पूर्वेला, तर मला असं वाटतं की ज्याप्रमाणे गणपती विसर्जन घाट असतील, UTWDचे रस्ते असतील, मला वाटतं ठाणे पूर्वेला तर सगळे मला वाटतं जॉगिंग ट्रॅक असतील, कुठलंच काम असं नाही की ते झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी हॉस्पिटल आहेत लक्ष्मीचंद पतीचंद, ज्या महिलांसाठी अत्यावश्यक आहेत, मुलींसाठी म्हणजे सगळ्यांसाठी आरोग्य शिबिरांसाठी ते हॉस्पिटलला उभारलेले आहेत, त्याची कामं चालू आहेत आणि ते देखील आता लोकार्पण होणार आहे. डायलिसिससाठी हॉस्पिटल त्यांनी केलेलं आहे, कुठलंच काम असं नाही आहे. गंगूबाई नावाचं जे हॉस्पिटल आहे त्याच्या आईच्या नावाचं तिथे मला वाटतं सध्या आजारांवरती उपचार तिथे होतात आणि फक्त फ्रीमध्ये. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नको तर बॅलेट पेपरवरती निवडणूक करा. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात नको तर भूमीवरती हवा आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान दिला आहे. शासकीय विश्रामगृह सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये, जे काय आम्ही तरुण लोक लोकहितासाठी लोकांना न्याय देण्यासाठी काम करतो, धडपडतोय. जर आता हे ईव्हीएम घोटाळ्याचं सत्य असेल, आम्ही काम करणाऱ्या लोकांना कोणी संधी मिळणार नाही, कारण घोटाळेबाज लोक परत निवडून येतील. त्यामुळं या निवडणुकांमध्ये 100% बॅलेट पेपरवर ईव्हीएमच्या न होता बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत. ही संभाजी ब्रिगेड निवडणूक आयोगाला सुद्धा भेटणार आहे आणि केंद्रीय निवडणूक बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार देखील केलेला आहे. मात्र जर याकडे लक्ष दिलं आगामी काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जनआंदोलन सुरू करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. शिवस्मारक समुद्रात नको तर भूमीवरती झालं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनवरती बहिष्कार टाकण्याचा निर्धार करून जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच आगामी काळातील निवडणुका स्वबळावरती देखील त्यांनी या बैठकीदरम्यान घेतलाय. संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागाची बैठक शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवरती चर्चा देखील करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष कार्यकारिणी संघटक उमाकांत उफाडे, राज्यपालांनी आम्हाला 19 फेब्रुवारी महाराष्ट्रामध्ये निवडणुका संपन्न झाल्या, विधानसभेच्या, लोकसभेच्या, आणि आपण पाहिलं की ईव्हीएम बद्दल प्रचंड मोठं रान उठवलं गेलं आणि या ईव्हीएम विरोधात रान उठवल्यानंतर सुद्धा सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नाही. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी हे सगळे हाऊस, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, यांची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून कमीत या हाऊसमध्ये जाणारे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांची मुलं मुली हे जाणार आहेत. आणि त्यासाठी हा ईव्हीएम घोटाळा बाद करून ईव्हीएम वर निवडणुका न होऊ देता बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत, ही संभाजी ब्रिगेडची आग्रही भूमिका राहणार आहे. आणि ही भूमिका घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये सरकारला भेटणार आहे, निवडणूक आयोगाला भेटणार आहे, दिल्ली इथं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा भेटणार आहे. आणि जर आम्हाला त्या अनुषंगानं कुठले समर्पक उत्तर त्यांचं भेटलं नाही तर महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जन आंदोलन, लोक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेड उभं करणार आहे. कारण वारंवार न्याय देऊन निवडणूक आयोग ऐकत नाही. कारण ईव्हीएम हे बाद झालेले सर्व लोक सांगत असताना ईव्हीएम वरचा अट्टहास निवडणूक आयोग सोडत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर होऊ शकतात. यापूर्वी ह्या निवडणुका अनेक झालेल्या आहेत. हे सगळं असताना निवडणूक आयोग का अट्टहास करते याचं आम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण वारंवार सगळं समजलेलं आहे की ईव्हीएम घोटाळे आहेत. आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी पडलेल्या उमेदवारांनी केसेस दाखल केलेल्या आहेत ईव्हीएम बद्दल. आणि मग संवेदनशील असलं पाहिजे या निवडणूक आयोगानं, परंतु निवडणूक आयोग कुठेही संवेदनशील नाही. जे काही सरकार सांगणार त्याचंच ते ऐकणार. आणि ही स्वायत्त संस्था असल्या कारणानं त्यांनी स्वतः निर्णय ते घ्यायला पाहिजे होतं. परंतु आता ही संस्था स्वायत्त राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही माननीय सरकारचे प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे, निवडणूक आयोगासोबत चर्चा करणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमीत कमी निवडणूक ईव्हीएम झाला असलं ना पाहिजेत.
बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत, ही आमची आग्रही भूमिका राहणार. आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे. त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेला नाही. मोबाईलमुळे आपला प्रवास, आवडी निवडी या सगळ्यांचाच डेटा गोळा केला जात असतो. अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं, त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट झालेली आहे. त्यामुळे अशी कार्यशाळा महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलं आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगार यांनी ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन केलं होतं. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त GG गोदेपुरे, उपायुक्त सचिन सांगळे, ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे इत्यादी उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जातो. यावर्षी सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळेचे देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी दिली. सायबर गुन्ह्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठं शस्त्र आहे. सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये, त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचं भामरे यांनी यावेळी सांगितलं. सिक्युरिटी हा पण फार इम्पॉर्टंट एक फॅक्ट आहे. आता आपण व्हॉट्सअप शिवाय तर आपलं काही होऊच शकत नाही. सगळी नॉर्मल इन्फॉर्मेशन ऑफिसचं पण अर्ध काम माझं सुद्धा व्हॉट्सअपवर होत असतं. तर त्याच्यामुळे हे सगळ्यात मोठं मीडियम आहे हॅकर्ससाठी, की ज्याच्यामधून आपले व्हॉट्सअप हॅक करून ती लोक आपली माहिती हे करू शकतात. तर यासाठी आपण एक सिक्युरिटी स्क्रीनवरती मी तुम्हाला काही सेटिंग्स दाखवते, ते तुमच्या मोबाईलमध्ये आता आहेत की नाही तुम्ही आताही बघू शकता. सगळ्यात आधी तर सेटिंग्समध्ये जायचं आणि सेटिंग्समध्ये गेल्यानंतर अकाउंट, त्याच्यानंतर अकाउंट्समध्ये प्रायव्हसीमध्ये गेल्यानंतर लास्ट सीन, प्रोफाईल फोटो, अबाउट आणि स्टेटस हे सगळं माय कॉन्टॅक्ट असलं पाहिजे, जेणेकरून फक्त तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे लोक सेव्ह आहेत, ज्यांना तुम्ही ओळखतात त्यांच्याच पर्यंत फक्त ती शेअर होते. हे फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा बघतोय की आपण ते ह्या सगळ्या ओनली शेअर विथ किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसून येत नाही. एव्हरीवन हे कधीही ठेवू नका. त्याच्यानंतर फिंगरप्रिंट लॉक आहे, जे मोबाईल आपण फिंगरप्रिंट सेव्ह करतो ते सेम व्हॉट्सअपला पण येत असतात. तर ते डिसेबल ठेवू नका, ते एनेबल ठेवा, जेणेकरून फिंगरप्रिंट लॉक थ्रू पण तुम्हाला सिक्युरिटी मिळेल. आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशनची प्रोसेस मगाशी मी तुम्हाला सांगितली की नोटिफिकेशन येतं, सेकंड नोटिफिकेशन येतं आणि त्याने सिक्युरिटी वाटते, तेही नेहमी चालू राहतं, जेणेकरून व्हॉट्सअप सिक्युअर आहे. ठीक आहे. आणि आपला ईमेल नेहमी अपडेटेड ठेवा त्याच्यावर आणि स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा 2 स्टेप व्हेरिफिकेशनला पण. आणि नॉर्मली व्हॉट्सअप पण जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा तुम्हाला सारखं पिन एंटर करायला येईल. कधी कधी ते हेक्टिक होतं, पण बेसिकली ते फार सिक्युअर आहे. त्यामुळे त्या हेक्टिक याच्यामुळे काढून टाकू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी तब्बल 80पेक्षा अधिक घरफोड्या करणारा सराईत चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागला आहे. गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडून या चोरट्याला जेरबंद करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये या सराईत चोरट्यांवरती गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मण शिवचरण असं त्याचं नाव असून त्याला पोलिसांनी जेरबंद केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील तो रहिवासी आहे. सध्या तो काल्हेर या ठिकाणी वास्तव्यास होता. लक्ष्मण याच्यावरती विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडून करण्यात येत असताना परिसरात असलेल्या CCTV फुटेजच्या आधारे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने मिरारोड येथील सुकेश कोटियर यांच्याकडे विक्रीकरिता दिले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने अटक करण्यात. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात भिवंडी काल्हेर एरियामध्ये राहतो आहे. त्याचे प्रकरण म्हणजे यापुढे त्याच्यावर एकूण 32 घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे दाखल रुपये किमतीचे 667 ग्रॅम 660 मिलीलीटर वजनाचे रेखी किंवा ज्याला आपण पूर्ण पडताळणी करायचं म्हणतो त्या पद्धतीने हे घरावर वॉश ठेवायचे, जे घर बंद आहे किंवा अचानकपणे सुद्धा यांनी तपास याच्यामध्ये आम्ही समांतर तपास करत असताना ACP शेखर बागडे या अजित शिंदे त्यांची सर्व टीमने नाही बरोबर बरोबर हे थोडे मागे बंद चालू करा. गुन्हे शाखेच्या घटक 3 कल्याण युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर 16/25 मध्ये समांतर तपास केला.
सदरच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक तपास केला, चौकशी केली. त्या अनुषंगानं युनिट 3चे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक, सपोनी उगल मुगले, PSI विनोद पाटील यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला. त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत 667 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 54,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्या आरोपींकडून आतापर्यंत एकूण 50 गुन्हे, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या अनुषंगानं युनिट 3चे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे, यांचे साथीदार कोण आहेत, त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जे सोनं आहे, मुद्देमाल आहे, तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली, या अनुषंगानं अधिक आम्ही तपास करत आहेत. त्याचबरोबर अजूनही काही घरफोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे काही उघडकीस येत आहेत का, याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे. ठाण्यातील दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आज NKT सभागृहामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही जिद्द संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील दिव्यांगांच्या 14 शाळांचा यामध्ये सहभाग लाभला. या संमेलनाचं उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आलं. यावेळी दिव्यांग मुलांनी आपल्या कलागुणांनी नृत्य सादर केले, तसेच रसिकांची मनं देखील जिंकली. यावेळी बोलताना दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणाले की दिव्यांग मुलांच्या प्रोत्साहनासाठी या जिद्द संमेलनाचं आयोजन करण्यात येतं. संमेलनाला माजी नगरसेवक संजय तरे, NKT कॉलेजच्या मॅनेजमेंटची काजल मॅडम, समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी, समाजसेवक जयेंद्र कोळी, जानकारी देवी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अनंत टेमकर, डॉक्टर हेमंत बिडवे, समाजसेवक तुषार गवते, त्यानंतर सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नंदा शेठ साळवी, धर्मवीर दिव्यांग संस्थेचे मनोज कोळी, राजाभाऊ अष्टांकर, दिलीप जयसिंगपूरकर इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. सदर जिद्द समिती आयोजन दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोळी, उपाध्यक्ष प्राथमिक जाधव, खजिनदार महेश दळवी, सचिन वैभव भोगले, सदस्य सोनाली योगेश कोळी, मानसी महेश दळवी इत्यादींनी या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. यावेळी सत्यवान कदम, संतोष गवई, सुनील भोईर, अमोल नाडकर्णी, लक्ष्मण सिंग, गणेश दळवी इत्यादींनी परिश्रम केले. तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विविध प्रकारचे नृत्य सादर करीत हे जिद्द संमेलन येथे संपन्न झाले. विषय परिसर आपणच निर्माण होतो. आई माऊलीचा आशीर्वाद नेहमीच आपल्या प्रत्येकाच्या पाठीशी सदैव राहो एवढी प्रार्थना करतो आणि तुमच्या पुढच्या प्रयोगासाठी सुद्धा भरपूर मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. आम्ही सुद्धा मनापासून आभार दिलेला. ठाण्यातील दिव्यांगांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे म्हणजे 2019 पासून या संस्थेचं स्थापना झाली आणि दरवर्षी ह्यांचं स्नेहसंमेलन आम्ही ठाण्यामध्ये साजरं करतो. ठाण्यातील 14 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत, त्यांचं मनोमिलन, त्यांचं स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून त्यांना वर्षभर कार्यक्रम आणि त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर, त्यांच्यासाठी सहल आणि स्नेहसंमेलनाचं आयोजन ही संस्था करत असते. या संस्थेचे महेश दळवी, प्रथमेश जाधव, वैभव घोगले यांचं देखील या फाउंडेशनसाठी मोठं सहकार्य आहे आणि एक एक पायरी हे फाउंडेशन करत राहणार आहे ह्या मुलांसाठी
आणि या मुलांसाठी समाजाला मी एक आवाहन करतो की या संमेलनामध्ये त्यांनी एकत्र येऊन या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांचा गौरव करावा.